भाजपच्या अग्निमित्रा पॉल आसनसोलमध्ये आमदार आहेत अशा भागात जिथे त्या अर्थाने टीएमसीचं वर्चस्व आहे. पण त्या 2021 पासून येथे एक मजबूत अस्तित्व असलेल्या व्यक्ती आहेत. अग्निमित्राजी, मला फक्त तुम्हाला हे विचारून सुरुवात करायची आहे की आसनसोलमध्ये तुमचा मुख्य प्रचाराचा मुद्दा काय आहे. तुम्ही 5 वर्ष आमदार आहात. तुम्ही टीएमसीच्या एका मजबूत प्रतिस्पर्धाचा सामना करत आहात. माझे प्रतिस्पर्धी मजबूत नाहीत. माझ्या प्रतिस्पर्धी ममता बॅनर्जी आहेत. ABCD कोणीही असो ते नाही. आणि प्रतिस्पर्धी मजबूत नाहीत कारण बंगालच्या लोकांना या प्रतिस्पर्ध्याकडून TMC कडून ममता बॅनर्जींकडून काहीही मिळाले नाही. आम्हाला फक्त अशी आश्वासनं मिळाली जी पाळली गेली नाहीत. तर आमची माझी आश्वासने त्या जे काही करू शकल्या नाहीत ते सर्व जे त्या करू शकल्या नाहीत आम्ही ते करणार आहोत. आम्ही नोकऱ्या मिळवून देणार आहोत. हो. ज्याचं तुम्हाला माहीत आहे, ममता बॅनर्जींनी वचन दिलं होतं दुप्पट 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 नोकऱ्या. पण प्रत्येक घरात आहे. तुम्हाला माहिती आहे, हो. एक तरुण पिढी ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत आणि जे बंगालच्या बाहेर गेले आहेत. मग मॅम, मी तुम्हाला विचारू का की जेव्हा तुम्ही नोकऱ्या आणि रोजगाराबद्दल बोलता तेव्हा दोष, जसं तुमचे विरोधक कदाचित म्हणतील, तो केंद्र आणि राज्य दोघांचाही नाही का? जेव्हा तुम्ही तुमच्या मतदारसंघातील उद्योगांकडे पाहता, हो, त्यापैकी बरेच बंद आहेत. यापैकी बरेच केंद्रीय उपक्रम सुद्धा आहेत. केंद्र सरकारच्या मदतीनं उद्योग मिळवायचा असेल तर ममता बॅनर्जी तुम्हाला कधीही जमीन देणार नाहीत. 63 रेवती प्रकल्प थांबले आहेत. कारण त्या जमीन देत नाहीयेत, फक्त कारण की केंद्र सरकारला त्याचं श्रेय मिळेल. तुम्हाला माहिती आहे, आमचं आंतरराष्ट्रीय फेन्सिंग करण्यासाठी जमीन मिळत नाहीये. यावर टीएमसी कदाचित असं उत्तर देईल की हे अधिक करून भाषणबाजी आहे आणि दिवसाच्या शेवटी त्यांना केंद्रासोबत काम करायचंय. केंद्रच आहे जे अडथळे निर्माण करतं. कदाचित इतर बिगर भाजप राज्ये मोदीजींसोबत काम करू इच्छित असतील, पण ममता बॅनर्जींना मोदीजींसोबत काम करायचं नाहीये. तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे अनेक उद्योग आहेत. प्रतिनिधी म्हणून त्यापैकी काही सुरू करण्यासाठी किंवा कदाचित या भागात किमान अधिक रोजगार निर्माण करण्यासाठी तुमची योजना काय असेल? बघा, मी जाहीरनामा समितीचा एक भाग आहे. मी जाहीरनामा समितीची सहसंयोजिका आहे. आणि नाही 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 म्हणजे तुमचं नाव आलं नाही? नाही यादी नाही. अजिबात? 2000 सालापासून मतदार यादीत असलेल्या 3 लोकांची नावं अजून आलेली नाहीत. आम्ही खूप प्रयत्न केला, पण आतापर्यंत ती आलेली नाही. कोण? हा कोणता वर्ड आहे? तो कोणता वर्ड आहे? नाही. पण हे चुकीचं आहे. हे फक्त आमच्या कुटुंबासाठी नाही, हे सगळ्यांसाठी. फक्त त्याचा SIR फॉर्म येईल. 42 आहे. ठीक आहे, जर आपल्याला मिळालं तर ठीक आहे. ते 42 किंवा 40 असू शकतं. वर्ड कार्ड बदलून माझ्या भाच्याला द्या. भाचा, इथे विषय तुझा नाहीये. सुधीरला काकांशी बोलायला सांग. ठीक आहे, काकांशी बोल. काकांचा नंबर घे आणि सुधीरशी बोल. मला माहिती आहे की आपण नोकरीबद्दल बोलत होतो, पण हा एक विवादास्पद मुद्दा आहे, नाही का? हे सर प्रकरण माहित आहे ना, खूप टीका होत आहे. तुमच्या समोर कोणीतरी म्हणतंय की त्यांची नावं SIR मध्ये नाहीत. हो, लोकांची नावं वगळली जात आहेत. टीएमसी असा आरोप करत आहे की हे भाजपच्या सांगण्यावरून होत आहे. तुम्ही काय म्हणता? BJPनं EC साठी काम करणारे अधिकारी पुरवले नाहीत. ते ममता बॅनर्जींनी दिले होते. पण तुमच्याकडे इथे मायक्रो ऑब्झर्व्हरची परिस्थिती होती. अर्थातच नंतर तुमच्याकडे न्यायिक छाननी झाली. मायक्रो ऑब्झर्व्हर खूप नंतर आले, जेव्हा आधीच तुम्हाला माहीत आहे गोंधळ झालेला होता. हे सर्व लोक BLO, ERO, RRO प्रत्येकजण, ARO प्रत्येकजण राज्य सरकारचे अधिकारी आहेत आणि त्यांना नावे अपलोड न करण्याची धमकी देण्यात आली आहे. मग आता भाजपला दोष का द्यायचा? टीएमसीने कालच मोठा मुद्दा बनवला आहे की तुम्ही माझ्या मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. टीएमसीनं काल मोठा गवगवा केलाय की तुम्हाला माहित आहे भाजप बाहेरच्या मतदारांची राज्यात मतदार म्हणून नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहे. अभिषेक बॅनर्जी आणि टीएमसी कालपासून हेच सांगत आहेत. त्यांचे मतदार काय होते? की त्यांना मतदार मिळाले आहेत. तुम्ही बाहेरून मतदार आणून फॉर्म 6 अंतर्गत नोंदणी करत आहात आणि निवडणूक आयोग भाजपसोबत संगनमत करत आहे. सगळं निरर्थक आहे, कारण अभिषेक बॅनर्जींना माहीत आहे की तुम्हाला माहिती आहे. आणि फक्त अभिषेक बॅनर्जीच नाही, तर TMC आणि आघाडीचे भागीदार, इंडिया आघाडीचे भागीदार जर ते जिंकले तर EVM निवडणूक आयोगासोबत सर्व काही ठीक आहे. जर ते हरले तर त्यांच्याकडे तुम्हाला माहिती आहे 1001, तुम्हाला माहिती आहे
आरोप असतात. पण तो तुमच्या मते मॅडम आशिष, नाही, हे सर्व खोटं आहे. या SIR परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे आदर्श आहे का की इतके मतदार आहेत, मग ते कोणत्याही धर्माचे किंवा कोणत्याही समाजाचे असोत, की निवडणुकीच्या इतक्या जवळ येऊन ते मतदानापासून वंचित राहू शकतात? त्यांना कदाचित मत देता येणार नाही, जसं तिथल्या त्या वृद्ध महिलेला. हो, असं होऊ शकतं आणि ते होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे, निवडणूक आयोगाचा हेतू योग्य होता. कारण आम्हाला नक्कीच नको आहे की तुम्हाला माहिती आहे, ममता बॅनर्जी आणि TMC किंवा TMC सारखे पक्ष या बनावट मतदारांमुळे, मृत मतदारांमुळे, दुबार मतदारांमुळे, स्थलांतरित मतदारांमुळे आणि रोहिंग्या व घुसखोर बांगलादेशी घुसखोरांमुळे जिंकावेत. मी तुम्हाला विचारू इच्छितो, आपण या लोकांना आपल्या मतदार यादीत राहण्याची आणि योजनांचे सर्व तुम्हाला माहिती आहे फायदे मिळवण्याची परवानगी कशी देतो? पण मी तुम्हाला विचारतो, हे रोहिंग्या कुठे आहेत? जेव्हा निवडणूक आयुक्तांना विचारले जाते तेव्हा ते म्हणतात, आमच्याकडे पुरावा नाही. जर तुमच्याकडे पुरावा असेल तर का त्या याद्या कुठे आहेत? हे लोक कुठे आहेत? तुमची मीडिया ते भाषणबाजीत असतील, पण कागदोपत्री कुठे आहेत? ते 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 पळून गेले आहेत. कुठे? ते बांगलादेशला पळून गेले आहेत. जेव्हा SIRची घोषणा झाली ते उपलब्ध नाहीत. त्या अर्थानं तुमचे विरोधक मग विचारू शकतात की हा केंद्राचा दोष नाही का? BSF एक केंद्रीय दल आहे. जर घुसखोरी होत असेल तर ती केंद्राचीही समस्या आणि दोष आहे. काही प्रमाणात ही केंद्राची समस्या आहे, कारण तिथे 500 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सच्छिद्र सीमा आहे. BSF तिथे आहे मॅडम, ते तिथं आहेत. जर कोणी आत आलं तर ती BSFची चूक आहे, पण सच्छिद्र सीमा आहेच. तुम्ही मला जमीन का देत नाही आहात? मी कुंपण घालायला तयार आहे. 1001 वेळा HM यांनी, माननीय HM अमित शहाजी यांनी विनंती केली आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला हेही विचारेन मॅडम की मी तुमचा काही प्रचार पाहिला आहे, तो हिंदुत्वावर खूप अवलंबून आहे. त्या अर्थाने तुम्हाला माहिती आहे, धर्मावर सुद्धा. पण काही लोक असा युक्तिवाद करतील की नोकऱ्या रोजगाराच्या बाबतीत ते पुरेसं नाही. म्हणजे वक्तृत्व काय त्यानेच केंद्रस्थान घेतलं आहे? हिंदुत्व महत्वाचं आहे, पण नोकऱ्या ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हो. हिंदुत्व महत्वाचं आहे, पण घर, नोकऱ्या, महिलांची सुरक्षा सर्वात महत्वाची गोष्ट आहे. बंगालच्या लोकांची सुरक्षा. सर्वात आधी आपल्याला 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 एक जमीन धोरण असणं गरजेचं आहे. जमीन धोरण नाहीये. हो. आधी आपण जमीन धोरण लागू करू आणि मग आपण उद्योग आणू. सुपीक जमीन आहे, नापीक जमीन आहे. आपण नापीक जमिनीवर उद्योग उभे करू. आपण नियोजन करू. आणि आम्ही भाजप एक खूप उद्योगस्नेही सरकार आहोत, म्हणून आम्हाला उद्योग आणायचे आहेत. पण जेव्हा शेती आहे, TMC म्हणते तुम्ही शेतकरी स्नेही नाही, तुम्ही फक्त उद्योग स्नेही आहात. आम्ही खूप शेतकरी स्नेही आहोत. तेच कारण आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्ही आहात का? अर्थातच हेच कारण आहे की प्रत्येक इतर राज्याला, तुम्हाला माहित आहे, किसान सन्मान निधी आणि पाण्यावर, विजेवर, खतावर, प्रत्येक गोष्टीवर सबसिडी मिळत आहे. TMCचे तापस बॅनर्जी आसनसोल दक्षिणमध्ये अग्निमित्रा पाल यांच्याशी लढत देत आहेत. ते मागील कार्यकाळात एका वेगळ्या मतदारसंघातून आमदार होते. ते आता इथून निवडणूक लढवत आहेत. अग्निमित्रा पाल जे म्हणत होत्या त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवंय. त्यांचं असं म्हणणं आहे की इथे जी औद्योगिक घसरण झालीय, जी तुमच्या मतदारसंघात एक मोठी समस्या आहे, त्या म्हणतात की हा तुमचा दोष आहे, ममता बॅनर्जींचा दोष आहे आणि TMCची जबाबदारी आहे. तुम्ही लोक उत्तर द्या, तुम्ही काय म्हणाल? बघा, इथे सगळ्यात मोठी इंडस्ट्री ज्याची आहे ती आहे केंद्र सरकारची संस्था ISP सेल, आणि एक आहे ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड. ज्या पक्षाची दिल्लीत सत्ता आहे त्या पक्षाच्या प्रतिनिधी ह्या क्षेत्रात आहेत. तर 5 वर्षात जनता त्यांना विचारते की एवढ्या मोठ्या संस्थेचा एक भाग असून तुम्ही किती उद्योग, किती भगिनी संस्था, किती पूरक युनिट्स इथे स्थापन केले आहेत. आरोप प्रत्यारोपांनी काही काम होत नाही. आरोप तर तुम्ही पण करता, पण जे सत्तेवर बसलेले आहेत त्यांना आरोप करणं शुभत नाही. तुम्ही एक अनुभवी राजकारणी आहात. तुम्ही अनेक वेळा आमदार राहिले आहात. अग्निमित्रा सुद्धा एकदा आमदार राहिले आहेत. तुम्ही सर्वजण तुम्ही अनुभवी राजकारणी आहात. मग असं का आहे की या राज्यातून इतकी बेरोजगारी आणि स्थलांतर होत आहे? म्हणजे दिवसाच्या शेवटी तुम्ही सर्वांनी जबाबदारी घ्यायलाच हवी, बरोबर ना? बस, तर तुम्ही राज्य सरकारवर किंवा कदाचित केंद्रावरही प्रभाव टाकून या ठिकाणी अधिक नोकऱ्या येतील हे सुनिश्चित करण्यासाठी काय करत आहात? बस बघा, नोकरी मिळण्याआधी उद्योग असायला हवा. पण उद्योग आणण्याचं काम ज्यांनी करायला हवं आणि जे करू शकतात ते तर केंद्र सरकार करू शकतं. त्याची जबाबदारी तर त्यांची आहे, पण ते काय करतात? दुर्लक्ष करतात. ते एक म्हणतात ना, या मुलाला मला पाहायचे नाही, असं काहीतरी त्यांच्या मनात बसलं आहे.
तुमच्या पक्षाचा एक मोठा मुद्दा आणि प्रचार SIR सुद्धा आहे. तुम्ही लोक SIR बद्दल खूप काही बोलत आहात. मी त्यांना हा प्रश्न केला तेव्हा त्यांचं असं म्हणणे आहे की तुम्ही लोक SIRला विरोध यासाठी करत आहात कारण तुम्हाला तुमची व्होट बँक आणि घुसखोर तुमच्या सोबत राहावेत असं वाटते. हे त्यांचं म्हणणे आहे. त्यांचे आणि भाजपचे हेच म्हणणे आहे. तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? बघा, किती घुसखोर आहेत हे तर कळू द्या. हे आजपर्यंत कोणालाच माहीत नाही. ना सुप्रीम कोर्टाला माहीत आहे, ना जनतेला माहीत आहे. आणि हे तर घुसखोर नाहीत. तुम्ही तर बघत आहात. SIR मध्ये हे करता करता 40-45 माणसे मिली. मी त्या विषयावर जात नाहीये. ज्याच्या 4 पिढ्या इथल्या रहिवासी आहेत त्याचंही नाव वगळले जात आहे. ते सुद्धा एज्युडिकेटेडमध्ये राहिले आहे. याचे ती काय उत्तर देणार? आणि असं नाही की हे आमच्यासोबत पहिल्यांदाच घडत आहे. पूर्वी आम्हाला गणक दारोदारी येऊन गणना करून निघून जायचे. त्यावेळी तर मताचं नाव घेऊन काही अडचण नव्हती. पण हे तर तुमचं कर्तव्य आहे. मृत मतदार हे तर निवडणूक आयुक्तांचं कर्तव्य आहे. मृत मतदार तुम्ही वर्षानुवर्षे इथे ठेवले आहेत आणि त्यांचं नाव कापण्याऐवजी योग्य मतदारांना तुम्ही कापत आहात. याचा परिणाम संपूर्ण वर्गावर झाला. येथील TMCचा आमदार भाजपने जे म्हटले त्याचे खंडन करत येथील TMCचे आमदार पदाचे उमेदवार भाजप आमदारांनी जे म्हटले त्याचे खंडन करत आहेत आणि ते म्हणतात की या प्रदेशात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या आणि रोजगाराच्या कमतरतेसाठी केंद्राचाही दोष आहे.